आवाज जनतेचा। रिसोड येथील स्वर्गवासी पुष्पादेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून जीवन विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे यांच्या हस्ते संपादक असलेल्या प्राध्यापक विजय आर गायकवाड यांच्या ग्रंथ वाचन पुस्तकाचं विमोचन करण्यात आले। या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.एन. गायकवाड, संस्था सचिव अमित पाटील, रामभाऊ नरवाडे, सुधाकर भुतेकर, विनोद खडसे, ॲडव्होकेट भूषण देशमुख, प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ बदर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बाबाराव पाटील यांनी महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाचा उद्देश वाचनाला प्रोत्साहन देऊन तरुण पिढीला ग्रंथालयाशी जोडणं आणि वाचन संस्कृती अधिक बळकट करणं हा आहे। हा उपक्रम ग्रंथालय विभागाच्या माध्यमातून राबवल्यामुळे विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न झालेला आहे। तसेच तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणं आणि वाचन संस्कृती वाढवण्यासाठी यशस्वीपणे हा उपक्रम राबवण्यात आलाय आणि तेवढाच भरभरून प्रतिसाद विद्यार्थ्यांनी दिलाय। कारण आजचा वाचक विद्यार्थी हा उद्याचा विचारवंत आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना वाचन आणि लेखनाच्या विविध पैलूंची माहिती मिळाली आहे। या उपक्रमावर आधारितच प्राध्यापक विजय गायकवाड यांचे हे सुंदर असे पुस्तक उपयुक्त असून तुम्हाला वाचनासाठी प्रेरित करेल आणि यातूनच तुम्हाला वाचनाची नवी दिशा मिळेल। कारण विद्यार्थ्याला स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी वाचन आणि अभ्यासाला प्राधान्य दिलं पाहिजे, कारण तुम्ही देशाचे मुख्य आधारस्तंभ आहात। तुम्ही वर्तमान काळात वाचाल तर वाचाल असं ते म्हणाले। तर याच कार्यक्रमामध्ये ग्रंथालय विभागाने घेतलेल्या निबंध कथन वाचन संवाद स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि एक पुस्तक भेट देण्यात आले। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। प्रास्ताविक प्राध्यापक केशव कोकाटे, सूत्रसंचालन प्राध्यापक तनय गोडे, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक विजय गायकवाड यांनी केले आहे। वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव वारू पाटील। आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या ABK न्यूज 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।